बीडमध्ये जोरदार पावसानं पूर परिस्थिती निर्माण झाली तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या। पुराच्या पाण्यामध्ये नागरिकांची जीवघेणी स्टंटबाजी देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूया। बीड जिल्ह्यात गेले 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। त्यामुळे बीड जिल्ह्याची जी नदी आहेत, नाले आहेत ते ओसंडून वाहताना पाहायला मिळतात। मी बीड शहरातील जी प्रमुख नदी आहे बिंदुसरा नदी या भागामध्ये आहे। ही नदी ओसंडून वाहते। हा जो दगडी पूल आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। बिंदुसरा धरण 100% भरलेलं आहे। त्यामुळे हे जे ओव्हरफ्लो आहे हे पाणी माजलगावच्या धरणामध्ये या ठिकाणी पोहोचत आहे। आणि विशेष सांगायचं झालं तर कालच कडा येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि या पाऊस पडल्यामुळे अनेक लोकांना रेस्क्यू ऑपरेशन करून काढण्यात आलं। त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना अनेक वेळा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येते, सतर्कतेचा जो इशारा आहे तो प्रशासनाकडून दिलेला आहे। मात्र लोक ऐकण्यास तयारी नाहीत। बीड जिल्ह्यातील हे झालेलं अतोनात हे जे शेतकऱ्याचं नुकसान आहे याची लवकरात लवकर भरपाई मिळावी असं देखील शेतकऱ्याकडून मागणी केली जात आहे। त्याचबरोबर जे नदीकाठची गावं आहेत यांना मात्र सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे आता एकूणच बीड जिल्ह्याची जी पूर परिस्थिती आहे नियंत्रणात यावी अशी देखील या ठिकाणी मागणी आता नागरिकांकडून होत आहे। पाऊस थांबला जावा अशी देखील मागणी केली जात आहे। त्यामुळे एकूणच जी परिस्थिती आहे ही कुठेतरी नियंत्रणात यावी अशी मागणी आता नागरिकांकडून होताना पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।